ताईंचा आज पूर्वनियोजित दौरा होता. 4 दिवसापूर्वी ठरलं होतं. त्या दौऱ्याची कल्पना आदरणीय अजितदादांना सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण कुटुंबीय, पवार कुटुंबीय या चतुर्वेद कारखान्याच्या संस्थापकमध्ये कार्यरत होती सगळी. पहिल्या संस्थापक बॉडी ताईंचे आजोबा होते. तेव्हा कारखान्याबद्दल पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष आस्था आहे आणि एक सहकारी साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रपंच असतो. त्यासाठी त्यांनी सांगितलं, त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहेत पॉझिटिव्ह आहे कारखान्याबाबतीत. ही कारखाना शेवटी शेतकऱ्याचा कारखाना चांगला अशीच त्यांची भूमिका आहे. बापू सर्व पक्षीय त्या दिवशी तुमच्या होय. नेतृत्वाखाली आले. अजित पवारांनी देखील तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक असं सांगितलं. आज सुप्रिया सुळेने पाठिंबा जाहीर केला. एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या टप्प्यावरती आहे का? अशी अपेक्षा करूया आपण. लोकशाही आहे. ज्याला पाहिजे ते फॉर्म भरणार. जेव्हा आपण कसं कोणाला फॉर्म भरू नका कसं म्हणता येत नाही. पण सगळ्यांनीच ही संस्था त्यातलं प्रत्येकजण संचालक, प्रत्येकजण चेअरमन आहे. माझ्या 30 सभासदांना म्हणणं आहे, की कुठं काय मध्ये आणू नका. एकदा ही संस्था आपण बाहेर काढू. नंतर पुढे सगळ्यांची वय तरुण सगळ्यांनी पुढे बाबा होती आणि संस्था विरोध केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात विचार घेतले नाही. भाजप शिवसेना विरोध भाजपचे लोक आहेत ना आमच्याबरोबर आता आहेत. सेनेचे पण आहेत. तिथं सतीश अण्णा काटे आहेत. शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत ना. सगळ्यांचा पाठिंबा ह्याला. आता दिवशी सर्वपक्षीय मेळावा होता. तर याला कोणाला आम्ही बंधन केलं नव्हतं. कोणी आज आम्ही स्वागतच करणार होतो. आमच्याकडून कोणाला अडकायची नाही. कारण शेवटी छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांना बरोबर आणि आदरणीय दादा सांगितलं तसं मागच्या बरेच संचालक मंडळाला 10 वर्ष मिळालं नव्यानं संधी द्यायची. मग दादांनी काय सांगितलं त्या बुद्धीने सांगितलं पुढे जावं. महायुतीतील एकनाथ शिंदे असतील अजित पवारांचं पॅनल विरुद्ध तुमचं पॅनल अशी निवडणूक झाली असते परंतु तुमची युती झाली. काय बायफर्केशन असणार आहे संचालक मंडळाचं? 21ची बॉडी एक तर तुम्ही निवडला गेला. पुढची कशी असणार? शरद पवार गटाचे काही लोक असणार. असं काय फॉर्म्युला ठरलं नाही. चांगले शेतकरी जो स्वतः शेती चांगली करतो, प्रॉफिट चांगला तो कारखाना प्रॉफिट चांगला करेल असे लोक असतील. आता एक तर मी दादांनी चर्चेत सांगितली कारखान्याचं एकदा ऑडिट करायला लागेल. थर्ड पार्टी ऑडिट. सगळं कुठं कारखाना आहे ते बघायला लागेल. बघितल्यानं नेमकं कळेल की हा कारखाना कुठं आज आहे. मग त्यानुसार प्लॅनिंग करायला लागेल. त्याला काय वेळ लागेल 1 महिना 2 महिने.